नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे जेव्हा कावेरी आता रूम मध्ये झोपलेली असते तेव्हा यश मात्र खूपच खुश असतो, कारण कावेरी तिच्या मनातल्या सर्व गोष्टी यशला बोलून दाखवत असते, त्याच्याशी प्रेमाने वागत असते, त्याच्याशी बोलत असते. हे मात्र यशला खूपच छान वाटत असतं आणि यश मात्र कावेरीकडे पाहत असतो. म्हणजे किती निरागस आहेत ह्या, असं यशचं म्हणणं असतं आणि त्याच पद्धतीने तो कावेरीशी सुद्धा बोलत असतो. तेव्हा त्याला आठवत असतं जेव्हा कावेरी तिथे कोकम सरबत पिलेली होती तेव्हा ती वेड्यासारखी वागत होती. नक्की काय झालेलं होतं, कशामुळे तिची अवस्था अशी झालेली होती, या सगळ्या गोष्टींचा प्रश्न यशला पडलेला असतो. पण कावेरी किती निरागसपणे बोलत होती, तिच्या सगळ्या गोष्टी सांगत होती, हे मात्र यशला तेवढंच तिथे आठवत असतं. त्याचबरोबर यशला जाणवत असतं की कावेरी किती चांगली आहे आणि यश मात्र स्वतःच गालातल्या गालात हसत असतो. त्या आठवणींमध्ये तो रमलेला असतो आणि त्याला कावेरी सोबत घालवलेला प्रत्येक क्षण हा आनंदाचा वाटत असतो आणि तो मात्र जाम खुश होत असतो. त्याला या सर्व गोष्टींमुळे खूपच भारी वाटत असतं आणि यश मात्र आता निघालेला असतो. तेवढ्यातच समोरून मा येताना दिसते. यश त्याच्याच धुंदीत असतो, त्याच्याच दुनियेत असतो. हे पाहून घरातले सगळेजण पाहतच राहतात. त्यांना कळतच नाहीये की नक्की यशच्या डोक्यात काय सुरू आहे, यश हे सगळं कशा पद्धतीने बोलत आहे, नक्की काय चालू आहे, हे घरातलं कोणाच्याच लक्षात येत नसतं. आणि कावेरी मात्र यशला म्हणालेली असते की नाही, सवय लागली मला तुमची, पण ती सवय लागली तर नंतर मोडायला त्रास होईल ना, त्यामुळे सवय लागू नये म्हणून मला असं वाटतंय की आपण अंतर ठेवलं पाहिजे, असं तिचं बोलणं असतं. त्याचबरोबर त्याला आठवत असतं की उदय भाऊजी म्हणालेले होते की तुमच्या दोघांचं लग्न लावलं पाहिजे. ही गोष्ट सुद्धा यशला आठवत असते. त्यासोबतच यश या सगळ्या आठवणींनी खरं तर खुश झालेला असतो आणि त्याचवेळी तो पुन्हा कावेरीच्या रूमकडे मागे फिरून पाहतो. तेव्हा त्याला जाणवतं की खरंच कावेरीसोबत घालवलेला प्रत्येक क्षण त्याच्यासाठी खूप आनंदाचा आहे. त्याला खूप छान वाटत आहे आणि त्यानंतर तो कावेरीकडे पाहत राहतो आणि मग तिथून कावेरीच्या रूमपासून निघालेला असतो. खरं तर यशसाठी या सर्व गोष्टी खूप छान अशा घडलेल्या असतात. त्याला छान वाटत आहे, तो कावेरीच्या प्रेमात पडलाय, पण अजूनपर्यंत तो कावेरीला ती कबुली मात्र देऊ शकलेला नसतो. कावेरीच्या प्रेमात पडलेला यश मात्र त्या प्रेमाच्या त्या आठवणींनी खरं तर अगदी त्याच्या मनामध्ये फुलपाखरू उडत असतात आणि याच धुंदीमध्ये तो निघालेला असतो. खरं तर त्याला त्या प्रेमाची कबुली कावेरीला द्यायची असते, कावेरीसोबत त्याला वेळ घालवायचा असतो, प्रत्येक क्षण आनंदात जगायचा असतो, हे सगळं त्याने ठरवलेलं असतं. इकडे कावेरी मात्र झोपलेली असते. तिला माहीतच नसतं की काय झालेलं आहे. कावेरीला यशने तर उचलून आणलेलं असतं अक्षरशः आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पद्धतीने सुरू झालेल्या असतात. त्यासोबतच यश हे सगळं जेव्हा पाहत असतो तेव्हा त्याला सुद्धा खूप आनंद झालेला असतो आणि त्याचबरोबर मा तिथून जात असते तेव्हा यश माकडे पाहू लागतो आणि म्हणत असतो की मा, आणि माला तो मिठी मारतो. तेव्हा मा म्हणते काय रे, काय झालं, म्हणजे कशासाठी हे सगळं. तेव्हा मा म्हणत असते की कसं आहे माहिती आहे का, माला यश म्हणतो की मा, मला ना तुझ्याशी काही गोष्टी बोलायच्या आहेत. आणि तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टी त्याच्या बोलणं सुरू झालेलं असतं आणि त्याचवेळी तो माला मिठी मारतो. तेव्हा म्हणतो की मा, मी तुला कधीही मिठी मारू शकतो ना, तुला मिठी मारायला काय वेळ पाहिजे का, असं बोलणं तिचं सुरू असतं. तेव्हा यश ज्या पद्धतीने मासोबत बोलत आहे ते सगळं माला पण छान वाटत आहे. त्याचवेळी यश आणि मा दोघंही बोलत असतात आणि मग इकडे आता यश मला सांगू लागतो की मा, मला तुझ्यासोबत ना खूप छान वाटत आहे, खरं तर मी सगळ्यात सुखी आहे, तुझ्यासारखी आई मला मिळालेली आहे, असं यशचं बोलणं सुरू झालेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र यश बोलत असतो, सांगत असतो आणि मासुद्धा तेवढी खुश झालेली असते. यश पुन्हा इकडे माला मिठी मारत असतो आणि म्हणत असतो की खरंच मा, आज ना मला खूप बरं वाटत आहे आणि मी खूप खुश आहे, आज जगातला सगळ्यात खुश मी आहे, असं माचं बोलणं चालू आहे आणि त्यामुळं यशला सगळ्या गोष्टी खूप छान वाटायला लागलेल्या आहेत. मा म्हणत असते की खरंच माझा मुलगा सगळ्यात खुश आहे ना, पास, मला तरी दुसरं काय हवं आहे, असं माचं म्हणणं आहे. खरं तर माने मनापासून हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं आणि मासुद्धा मग यशला मिठी मारते आणि ते बोलू लागतात. त्याचबरोबर इकडे या सर्व गोष्टी जेव्हा घडत आहेत तेव्हा मात्र मा त्याचबरोबर यश या सगळ्यांनाही तेवढाच आनंद झालेला असतो. त्यासोबतच इकडे मा आणि यश दोघंही आता तिथून निघून जातात. मा यशला म्हणत असते की आवर आणि ये. इकडे टिकली जी आहे ती त्याच्या शर्टला लागलेली असते, ती कावेरीची टिकली असते आणि जेव्हा त्याने माला मिठी मारलेली असते तेव्हा ती टिकली त्याला समोर दिसते आणि तेव्हा मात्र
यशला धक्का बसतो. यश म्हणतो, बापरे, बरं झालं हे माने पाहिलं नाही, नाहीतर किती मोठा गोंधळ झाला असता. हे जर माने पाहिलं असतं तर हे सगळं समोर येत असतं. त्याचबरोबर इकडे विद्या किचनमध्ये आलेली असते. मा आता आवरून किचनमध्ये येते आणि मा जेव्हा किचनमध्ये आलेली असते तेव्हा विद्याला विचारू लागते की विद्या, काय झालं गं? तेव्हा विद्या म्हणत असते की नाही नाही, तू एकटीच आहे आज, चिकूची आई आलेली नाही आहे तुझ्या मदतीला. असं बोलणं त्यांचं दोघींचं सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे विद्या म्हणत असते की हां, मी पाहून येते. असं म्हणत विद्या तिला उठवायला जाते. इकडे माने सांगितलेलं असतं की जा तिला घेऊन ये जा. का उठलेली नाही आहे बघ जा, उन्हा डोक्यावर आलेली आहेत आणि अजूनपर्यंत झोपून राहिलेली आहे ती. असं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि त्याच वेळी आता विद्या तिथं बोलवायला जाते. तिला माहीत असतं की कावेरी ही रात्रभर घरी नाही आहे. ही गोष्ट मात्र तिच्या लक्षात आलेली असते. इकडे विद्या उठवायला येते आणि कावेरीला म्हणत असते, कावेरी वहिनी उठा, कळते का तुम्हाला काय झालंय ते? कावेरी म्हणत असते, काय झालं विद्या वहिनी? तेव्हा विद्याला ती विचारत आहे हे पाहून विद्या मात्र कावेरीला म्हणत असते की अहो कावेरी वहिनी उठा. कावेरी मात्र उठायलाच तयार नसते. कावेरीला जागच येत नसते आणि मग उठते तेव्हा डोक्याला हात लावते. तेव्हा कावेरी म्हणते की काय झालं मला नाही माहिती. तेव्हा विद्या म्हणते, काल तुम्ही कधी आला? तेव्हा कावेरी सांगायला सुरुवात करते की काल आम्हाला ना उशीर झाला यायला. ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का, आम्ही तिथून पुढं निघालेलो होतो आणि त्याचबरोबर रस्त्यात गाडी बंद पडली आणि आम्ही ते पार्सल जे होते ना ते घेतलेले होते ताब्यात. हे सगळं छान असं होत होतं. हे सगळं चाललेलं असतं आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र कावेरी सांगत असते, मग काय झालं, मग तुम्ही असं का? तेव्हा ती सांगते की आमच्याकडे काही फुल पॅकेट होते, मग आम्ही तिथं रस्त्यातच ते बनवून खाल्लं, भूक लागलेली होती आणि त्यानंतर मग तहान लागली म्हणून पाणी नव्हतं तर मी कोकम सरबत पिले आणि त्यानंतर मला काहीच आठवत नाही आहे काय झालेलं आहे. अशा गोष्टी घडत असतात. तेव्हा मात्र यश आणि कावेरी यांनी घालवलेला जो वेळ आहे तो त्याबद्दल कावेरी ही विद्याला सांगू लागते. विद्या मात्र आता शांतपणे सगळं ऐकून घेते आणि विद्या म्हणते, बरं चला कावेरी वहिनी. तेव्हा कावेरी म्हणते, पण मला एक कळलेलं नाही आहे की त्या फूड पॅकेट्समध्ये हे सगळं पदार्थ कोणी मिक्स केलेले आहेत, हे सगळं भेसळ कोणी केलेली आहे ते आपल्याला शोधायला लागणार आहे. परंतु फूड पॅकेट्समध्ये भेसळ होती ह्या गोष्टी आता समोर आलेल्या असतात. आणि त्याचबरोबर इकडे कावेरी आणि विद्या दोघीही आता निघालेल्या असतात. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत आहेत तेव्हा मात्र कावेरी आणि विद्या दोघीही निघालेल्या आहेत आणि आता यशच्या रूममध्ये जाऊन आपण शोधाशोध करायची हे दोघींचंही ठरलेलं असतं. आणि दोघीही यशच्या रूममध्ये जाऊन शोधायचं ठरवतात कारण फूड पॅकेट्स तिथंच होते, म्हणजे तिथंच नक्की काहीतरी असणार आहे. या गोष्टी आता समोर येत असतात. कावेरी विचार करत असते शांतपणे. विद्याही तिच्या मदतीला असते. खरं तर विद्या घरातल्यांना घाबरत असते, पण आज हे सगळं जे काय आहे ते समोर आलेलं आहे. तिचा कॉन्फिडन्स परत आलेला आहे तो फक्त आणि फक्त कावेरीमुळे. आणि ह्या कॉन्फिडन्समुळंच कावेरीची ती मदत करत असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की यश मात्र स्वतःच गालातल्या गालात हसत असतो. यामी तिथे येते आणि यामी म्हणत असते, हो हस, काहीच प्रॉब्लेम नाही, मला माहिती आहे तुझं पुढं काय होणार आहे ते. लवकरच तुला रडायची वेळ येणार आहे. कसं आहे, तुझं कामच मी अशा पद्धतीने करून टाकलेलं आहे. असं यशला यामी बोलत असते. यामी म्हणत असते की बघ कसं आहे, तू हसत आहेस ना, मान्य मला, तू हसून घे, कारण पुढच्या गोष्टी मी ठरवलेल्या आहेत तशाच होणार आहेत. तेवढ्यातच तिथे पौर्णिमा येते आणि पौर्णिमा म्हणत असते, काय झालं गे आम्ही? तेव्हा ती म्हणत असते, ग बघितलं ना, या मला नेहमी वाटत असतं की तिचं जे सगळं काय आहे ना ते सगळं यश करणारे, हे जे साम्राज्य आहे, या सर्व गोष्टी आहेत, आपला बिझनेस आहे तो यश सांभाळणार आहे, पण त्याच यशची कशी वाट लावते ते बघ. असं बोलणं त्या दोघींचंही चालत असतं. तेव्हा मात्र इकडे पौर्णिमा म्हणते की हे बघ, पण यामुळे आपल्या बिझनेसवर काही परिणाम होणार नाही आहे ना? तेव्हा यामी म्हणत असते, मग मला सांग, परिणाम नाही झाला तर आपल्याला कळणार कसं हे सगळं झालं आहे ते? त्यामुळं परिणाम तर व्हायलाच हवा आहे. अशा पद्धतीनं त्यांच्या गोष्टी चाललेल्या असतात. तेव्हा पौर्णिमाला मात्र भोळी असते बिचारी, तिला कळत नसतं की हे सगळं काय घडतं आहे, म्हणून ती विचारत असते. पण यामी मात्र सगळं आखापर तिच्या माथ्यावर फोडायला तयार असते. इकडे कावेरी आणि विद्या यशच्या रूममध्ये येतात, शोधाशोध करू लागतात. तेव्हा डस्टबिनमध्ये त्यांना एक इंजेक्शन टाकलेलं दिसतं. कावेरी ते इंजेक्शन उचलत असते तेव्हा विद्या पण त्या इंजेक्शनला हात लावणार असते. तेव्हा कावेरी म्हणते, थांबा, कारण त्याच्यावरचे फिंगरप्रिंट्स हे महत्त्वाचे आहेत. हा एक मोठा पुरावा आहे हे दोघींच्याही लक्षात आलेलं असतं. आणि त्याचबरोबर मग
तिथं असलेला कागद घेतात आणि त्या कागदाने ते इंजेक्शन उचललं जातं आणि त्याचबरोबर आणखी एक इंजेक्शन तिथं पडलेलं असतं, म्हणजे या इंजेक्शनच्या मदतीने. तेव्हा विद्या म्हणते की हे सगळं मंदारनेच केलेलं असणार आहे. दोघींनाही तसंच वाटत असतं आणि दोघी ते इंजेक्शन जे आहे ते निरखून पाहत असतात. हे सगळं कुणी केलं असेल, काय झालं असेल, या सगळ्या गोष्टी चालू झालेल्या असतात. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे विद्या आणि कावेरी दोघीही शोध घेत असतात. हे सगळं काय घडलंय, कशामुळं घडलंय हे मात्र त्यांच्या लक्षात येत नसतं. कावेरी म्हणत असते नक्कीच यामागं काहीतरी असं कारस्थान आहे जे आपल्याला शोधावंच लागणार आहे. जर आपल्याला ते कळलं नाही तर खूप अवघड होणार आहे, असं कावेरीच्या लक्षात आलेलं असतं. तेव्हा विद्या म्हणत असते पण हे सगळं कसं ओळखायचं, म्हणजे इंजेक्शन देऊन जर भेसळ केली असेल तर कसं कळणार आहे आपल्याला हे सगळं. त्यासाठी दोघीही विचार करत असतात. कावेरी म्हणत असते की येईल लवकरच माहिती आपल्या हाती, बघूया आपण पुढे काय करायचं आहे ते. तोपर्यंत हे जे इंजेक्शन आहेत ना हे आपण नीट ठेवूया, असं दोघींचं ठरतं आणि दोघींनीही त्या गोष्टी ठरवलेल्या असतात. इकडे यश मात्र फोनवरती बोलत असतो आणि इकडे यामीला वाटत असतं की ते डील जे आहे ते यश क्रॅक करू शकणारच नाही आणि मग यशची कंपनीतून इथे पायउतार होणार आणि तिथे मी तो बिझनेस सांभाळू शकणार आहे. मला प्रत्येक वेळेस वाटत आहे ना यश एकटाच हे सगळं करू शकतो, यशलाच हे सगळं जमणार आहे, मला काही यातलं जमणार नाही, पण मी हे दाखवून देणार आहे की मी हे करू शकते, असं यामीचं बोलणं चाललेलं असतं. परंतु यामी मात्र स्वतःच्याच भ्रमात असते. स्वतःबद्दलच तिला खूप कॉन्फिडन्स वाटत असतो. तिला वाटत असतं की आपण जे वागतोय, जे बोलतोय ते सगळं अगदी बरोबर आहे. आता मग यशने फोन उचललेला असतो. यश मात्र फोनवरती बोलत असतो आणि तेवढ्यातच फोन होतो. यश मात्र शांत उभा असतो. सगळेजण बघत असतात की काय झालं असेल नक्की, यश कोणाशी बोलत होता, कशा पद्धतीने, नक्की ते डीलच्या बाबतीत काय झालं बोलणं, हे चालू झालेलं असतं आणि सगळेजण आता यशला विचारू लागतात. तेव्हा मात्र यश म्हणत असतो की फायनली आपल्याला हे कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं आहे. तेव्हा यामी म्हणू लागते काय. यामीच्या त्या काय म्हणण्यानेच आता यश आणि कावेरीला कळतं की याच्या मागे काहीतरी अगदी गुपित दडलेलं आहे, त्या आवाजामागे काहीतरी गुपित आहे. ही गोष्ट मात्र लक्षात आलेली असते. पौर्णिमा आणि यामी दोघीही तिथे पाहत असतात. यामी म्हणत असते तसं नाही आहे, मी आपलं असंच म्हणत होते, असं तिचं बोलणं सुरू असतं. तेव्हा मात्र पौर्णिमा आहे ती यामीला समजवते. तिला म्हणत असते की शांत हो जरा, कारण जास्त हे होऊ नकोस, कारण तू त्याच्यामध्ये अडकली जाऊ शकते आणि ती अडकली तर नक्कीच इथं अडकणार असते ती म्हणजेच यामी आणि पौर्णिमा दोघीही अडकणार आणि दोघींचीही वाट लागणार ते माहिती आहे. आणि मग तेवढ्यातच यश सांगतो की फायनली हे कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं आहे. तेव्हा इथे मा त्याचबरोबर बाबा दोघंही यशचं कौतुक करत असतात आणि त्याला शुभेच्छा देऊ लागतात. त्याला त्याचं कॉंग्रॅच्युलेट केलं जातं आणि यामीचं तोंड मात्र पाहण्यासारखं झालेलं असतं. हे सगळं इकडे कावेरी आणि विद्या या दोघींच्याही लक्षात आलेलं असतं. म्हणजे कावेरी आणि विद्या या दोघींनाही कळलेलं आहे की हे सगळं करणारी व्यक्ती ही यामी होती. त्यानंतर दोघी विचार करत असतात, बोलत असतात. त्या म्हणत असतात की हे सगळं काय झालेलं आहे, हे असं का झालं, ह्या पद्धतीनं त्यांचं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि त्याचवेळी विद्या म्हणत असते की मला ना कळत नाही आहे की यामागं नक्की काय आहे, कोणाचा हात असू शकतो, हे मात्र माझ्या लक्षात आलेलं नाही, असं विद्या सांगत असते. तेव्हा कावेरी म्हणत असते पण आपल्याला हे शोधायला लागेल. तेव्हा विद्या म्हणत असते काल रात्री तुम्ही गेलेलात ना तेव्हा ना चिकू एकदा उठलेला, पण तुम्हाला सांगायचंच राहिलं, त्यावेळेस ना वंस रूममध्ये आल्या होत्या आणि त्या मला घेऊन आलेल्या होत्या आणि त्या मला सांगत होत्या, मला म्हणत होत्या की मला खात्री आहे की कावेरी नाही आहे रूममध्ये, ती मुलगी रात्रीच्या वेळी निघून गेलेली आहे, असं त्यांचं बोलणं सुरू होतं. आणि नशीब माझ्या वेळीच लक्षात आलं म्हणून मी इथे येऊन ते सगळं सावरू शकलेले आहे, असं ती कावेरीला सांगत असते. आणि नेमकं हे बोलणं यामीनं ऐकलेलं असतं. म्हणजे कावेरी म्हणत असते की आम्ही वेळेवर गेलो आणि ते पार्सल तिथं चेंज केले म्हणून हे सगळं खरं झालेलं आहे, अशा त्या त्यांच्या बोलण्यातल्या गप्पा ज्या आहेत त्या ऐकत असते ती म्हणजे यामी. आणि यामी समोर येते आणि म्हणते काय चाललंय तुमच्या दोघींचं, काय बोलत आहात तुम्ही दोघी, मला कळलं पाहिजे आत्ताच्या आत्ता नक्की कशाबद्दल बोलत आहात, असं म्हणत ठणकावून ती विचारत असते. आणि तेव्हा मात्र इकडे यामी म्हणत असते चल आत्ताच्या आत्ता मला सांगत आहे, म्हणजे काल रात्रभर तू आणि यश दोघंही बाहेर होता आणि ही गोष्ट आम्हाला कोणाला माहीत नाहीये, चल आत्ताच्या आत्ता मला सांगते. आणि तिने कावेरीचा हात पकडलेला असतो, कावेरीला खेचतच ती घेऊन चाललेली असते. तेव्हा मात्र इकडे कावेरी म्हणत असते की नेलपेंट छान आहे हो तुमची,
तेव्हा इकडे यामीला कळत नाहीये की हिला काय झालंय. हिला तर मी जेलमध्ये टाकण्याबद्दल बोलत आहे, तिकडे घेऊन चाललेले आहे, पण अचानक मात्र ही असं का बोलत आहे, असे प्रश्न पडलेले असतात. आणि तेवढ्यातच मा तिथे येते, कारण या यामीने जोरामध्ये आवाज दिलेला असतो आणि त्यामुळं मा तिथं पोहोचलेली असते. कावेरी मात्र तिच्या नेलपेंटकडे लक्ष देत असते. ही नेलपेंट विद्याताई काही आठवते का हो तुम्हाला ह्या नेलपेंटबद्दल, असं म्हणत दोघीही बोलत असतात. तेव्हा विद्या म्हणते, हो ना, ही ब्ल्यू कलरची नेलपेंट माणसं एकटाच लावतात आपल्या घरामध्ये, दुसरं कोणी ही शेड वापरत नाहीये, असं त्या दोघींचं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र आता इकडे विद्या आणि कावेरी ह्या सगळ्या अशा पद्धतीनं का बोलत आहेत, नक्की काय आहे यांच्या हाती, हा प्रश्न मात्र यामीला पडलेला असतो. आणि यामी म्हणत असते की काय झालंय नक्की, तुम्ही असं का बोलत आहात. तेव्हा कावेरी म्हणते की टाकायचं का सांगू. नाही विद्यावाहिनी, जाऊन या बरं, घेऊनच या, असं म्हणत विद्याला ती जायला सांगते. आणि विद्या जाऊन ते इंजेक्शन घेऊन येते. आणि कावेरी आणि विद्या दोघींनीही आता पकडलेलं असतं आणि दोघीही आता मिळून वाट लावणार असतात, ती म्हणजे या यामीची. यामीला प्रत्येक वेळेस असं वाटत होतं की यामी जे बोलते, जे वागते तेच खरं आहे, परंतु इकडे यामीने जे काही कांड केलेलं आहे ते कांड मात्र समोर आल्याशिवाय राहणार नसतं. आणि तेच यामीची वाट लागलेली असते. यामी मात्र घाबरलेली असते आणि तिला आठवतं, ती म्हणते म्हणजे, तेव्हा कावेरी म्हणते, नाही बोलवा ना मला, आता सांगा मला नक्की काय केलेलं आहे तुम्ही, ते मला पण कळलं पाहिजे ना, असं तिचं बोलणं असतं. आणि कावेरी मात्र तिच्याकडे पाहत असते. कावेरी म्हणते की बोलवते, नाही लवकरात लवकर बोलवते. आणि कावेरी आता ते इंजेक्शन दाखवते आणि त्या इंजेक्शनवर लागलेली जी नेलपेंट आहे बोटाची, ती नेलपेंट सुद्धा दाखवते. आणि एवढंच नाही तर ह्याचे जर फिंगरप्रिंट चेक केले तर याच्यावरती तुमचे सुद्धा ठसे असणार आहेत, हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि मग स्वतःचा बचाव कसा करणार हे विद्या तिला विचारते, कारण विद्या आजकाल खूप बोलायला लागलेली आहे असं सगळ्यांचं म्हणणं आहे. कारण त्यांना सगळ्यांना असं वाटत असतं की जी विद्या आहे ना, तिने गप्प बसून राहिलं पाहिजे, कोणतीच गोष्ट समोर येता कामा नये, यासाठीच हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. त्याचबरोबर इकडे या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा विद्या आणि मग ती जाऊन इंजेक्शन घेऊन येते. यामी ते इंजेक्शन इकडे यामीच्या हातामध्ये देते कावेरी आणि म्हणते की हेच ते इंजेक्शन ना, किती पॉयझन आहे माहिती आहे का याच्यामध्ये, हे सगळं कशामुळं घडलंय, या सगळ्याला कोण जबाबदार आहे, असं त्या दोघींचं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र यामीला कळतं, यामीला तिची चूक लक्षात येते. आणि मग यामी म्हणू लागते की नाही नाही नको मला बोलू. तेवढ्यातच मा तिथं हजर झालेले असतात आणि यामीची मात्र आता वाट लागलेली असते आणि यामी मात्र पाहतच राहते. विद्या मात्र म्हणत असते की चला, म्हणजे फायनली कोणती तर गोष्ट पटलेली आहे म्हणायचं, असं म्हणत विद्या जी आहे ती बोलायला सुरुवात करत असते. आणि त्याचबरोबर यामीचं तोंड पाहण्यासारखं झालेलं असतं. विद्या आणि त्याचबरोबर इकडे कावेरी या दोघींनी मिळून यामीची वाट लावलेली असते आणि तिला चांगलाच धडा शिकवलेला असतो. म्हणजे फायनली ते सॅम्पल यामीने बदललेलं होतं हे सत्य तर समोर आणलेलंच असतं, परंतु त्यासोबतच इकडे त्यांनी ह्या सर्व गोष्टी केलेल्या असतात. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की कॉन्ट्रॅक्ट साईन करायला मंदार आलेला असतो आणि त्याच वेळी ते कॉन्ट्रॅक्ट पेपर साईन केले जातात. आणि मग मात्र त्या कॉन्ट्रॅक्ट पेपर साईन केलेले असतात, त्या पेपरवरती जाऊन तिथं धूप सांडवला जातो आणि त्या पेपरला आग लागते. तेव्हा मात्र यश येऊन विचारत आहे की मला कळलं पाहिजे की हे सगळं काय आहे. आणि यश तिला विचारत असतो कावेरीला. त्यानंतर मा तिथे येते आणि मा मात्र कावेरीच्या खांद्याशी कानाखाली देते आणि म्हणते की चल चालती हो त्याच्यात आमच्या घरातून, असं म्हणत तिला घरातून बाहेर काढलेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.